मुंबईचे माजी महापौर आणि शिवसेनेचे माजी आमदार तसंच विले पार्लेमधील अतिशय प्रतिष्ठित व्यक्तिमत्व रमेश प्रभू यांचे राहत्या घरी निधन झालंय। प्रदीर्घ आजाराने प्रभू निवास या त्यांच्या राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला। पहाटे 6 वाजता त्यांचे निधन झालंय। ते 78 वर्षांचे होते। गेल्या काही दिवसांपासून ते राजकारणापासून दूर होते। राजकारणात असले तरी रमेश प्रभू यांचं समाजकार्यही मोठं होतं, त्यामुळे विले पार्लेमध्ये त्यांची वेगळी ओळख होती। 1989 ची गाजलेली निवडणूक ते जिंकले होते। पहिल्यांदाच हिंदुत्वाच्या मुद्द्यावर निवडणूक त्यांनी जिंकली होती। त्या निवडणुकीचा प्रचार वादग्रस्त ठरला होता। त्याच वादग्रस्त प्रचारामुळे दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, रमेश प्रभू आणि सुभाष देसाई यांचा मतदानाचा अधिकार काढून घेण्यात आला होता। 2004 ला त्यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला। त्यानंतर मनसेच्या स्थापनेनंतर ते मनसेत गेले। मनसेचे ते काही काळ उपाध्यक्ष देखील होते। तसंच त्यांनी खासदारकीची निवडणूक लढवली होती। विले पार्लेतल्या प्रबोधनकार ठाकरे संकुलात त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे। अंधेरीतल्या पारशीवाडा स्मशानभूमीत दुपारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील। आपले प्रतिनिधी दिनेश दुखंडे आपल्याबरोबर आहे। दिनेश, आपण बघतोय डॉक्टर रमेश प्रभू यांचं निधन झालंय। बाळासाहेबांचे अतिशय जवळचा निकटवर्तीय जिव्हाळ्याचे असे हे होते आणि त्याचबरोबर जनसंपर्क प्रचंड त्यांचा दांडगा होता। काय सांगाल एकूणच त्यांच्या व्यक्तिमत्वाविषयी? होय, नक्कीच शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या अत्यंत निकटवर्तीय मानले जाणारे डॉक्टर रमेश प्रभू यांचं आज पहाटे 6 वाजता निधन झालेलं आहे। गेल्या अनेक दिवसांपासून ते आजारी होते। काल संध्याकाळी त्यांची प्रकृती अत्यंत खालावली होती। त्यानंतर आज पहाटे त्यांचं निधन झालेलं आहे। विले पार्ल्यातील एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व तसंच मुंबईचं महापौर पद भूषवलेले डॉक्टर रमेश प्रभू यांचं आज पहाटे निधन झालेलं। शिवसेनेचे माजी आमदारही होते। तसंच छत्रपती शिवाजी स्मारक समितीचे अध्यक्ष आणि विले पार्ल्यातील प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलाचेही ते अध्यक्ष होते। सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात त्यांचं चांगलं योगदान होतं, त्यामुळे निश्चितच एक मोठी पोकळी त्यांच्या निधनाने निर्माण झालेली आहे। विशेष करून त्यांची एक आठवण किंवा त्यांच्या जीवनातील एक प्रसंग सांगावासा वाटतो। 90च्या दशकात म्हणजे 98-89च्या सुमारास विले पार्ल्यात जी पोटनिवडणूक झाली ती निवडणूक त्या निवडणुकीचे डॉक्टर रमेश प्रभू हे उमेदवार होते। ही निवडणूक हिंदुत्वाच्या मुद्द्यावर पहिल्यांदाच लढली गेली आणि शिवसेनेला या निवडणुकीतून राष्ट्रीय स्तरावर एक उभारी मिळाली होती। या निवडणुकीचा प्रचार हिंदुत्वाच्या माध्यमातून किंवा हिंदुत्वाच्या स्तरावर झाल्याने तो प्रचार वादग्रस्त बनला होता। कालांतराने निवडणूक आयोगाकडे या संदर्भात आक्षेप नोंदवण्यात आले होते आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, शिवसेना नेते सुभाष देसाई आणि स्वतः डॉक्टर रमेश प्रभू यांचा 6 वर्षासाठी मतदानाचा अधिकार काढून घेण्यात आला होता आणि त्यांना निवडणुकीलाही उभं राहता येणार नव्हतं, अशी एक शिक्षा या निवडणुकीच्या माध्यमातून या तिन्ही नेत्यांना ठोठावण्यात आली होती। हा संदर्भ यासाठी महत्वाचा आहे कारण शिवसेनेच्या राष्ट्रीय राजकारणात हा अत्यंत महत्वाचा प्रसंग मानला जातो आणि त्याचे साक्षीदार स्वतः डॉक्टर निश्चित दिनेश, धन्यवाद ही माहिती दिल्याबद्दल। दिनेश दुखंडे आपल्या बरोबर होते। शिवसेनेचे नेते गजानन कीर्तिकर हे आपल्या बरोबर आहे। कीर्तिकर सर, आपण ज्या तऱ्हेने आपण बघतो की समाजकारण आणि राजकारणाचा अतिशय सुंदर सांगड डॉक्टर रमेश प्रभू नेहमीच घालत असत, एक व्यक्तिमत्व म्हणून काय तुम्ही आठवण सांगाल? रमेश प्रभू हे मुंबई उपनगरचा जो भाग आहे, पश्चिम उपनगर, त्या भागातून सातत्याने निवडून येणारे आमचे नगरसेवक। एक सुशिक्षित भाग आहे पार्ल्यामधला, पार्ल्याच्या जनजीवनाशी पूर्णपणे जुळलेले, तिकडच्या आवडीनिवडी ज्या आहेत त्या परिसरातील लोकांच्या, त्याप्रमाणे सांस्कृतिक सामाजिक काम त्यांचं चालू होतं। महापौर होते आमचे ते आणि आमदार देखील झाले त्या भागात। एक चांगलं व्यक्तिमत्व आहे तसं बघायला गेलं तर। सुशिक्षित भागामध्ये त्यांनी प्रतिनिधित्व करणं, लोकांनी त्यांना ऍक्सेप्ट करणं, ते त्यांची जी स्वतःची प्रतिमा आहे त्याला शोभेचं सगळं होतं। एक चांगले प्रतिनिधित्व आमचे आणि मनमिळाव होते, कळलं की नाही, कार्यरत होते, सार्वजनिक कामामध्ये सतत पुढाकार घ्यायचे। बरोबर, ते नागरिक सुविधेची कामं वगैरे जी आहेत नगरसेवक म्हणून किंवा महापौर म्हणून ते करण्यामध्ये त्यांचा हातखंडा होता। खरं
कीर्तिकरजी आमच्याशी बोललात त्याबद्दल धन्यवाद. ज्येष्ठ शिवसेना नेते गजानन कीर्तिकर हे आपल्या बरोबर होते. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.